नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरी, विषय बालभारती, पाठ 14वा, खजिना शोध या पाठाचा आज आपण स्वाध्याय सोडवूया. चला. प्रश्न पहिला, खजिना शोधाची ही गोष्ट कोण सांगत असेल, मुलगी की मुलगा? ते तुम्हाला कशावरून कळले? उत्तर, खजिना शोधाची ही गोष्ट एक मुलगी सांगत आहे हे खालील वाक्यावरून समजते. बोरवाली आजी मला म्हणाली, अग ए, शाळा सोडून कुठं चाललंय टोळक? अग अशी हाक मुलीला मारतात, यावरून हे समजते. प्रश्न दुसरा, खजिना शोधाच्या दिवशी वर्गातले सगळे विद्यार्थी हजर होते. वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? ही संख्या कशी शोधली ते तुमच्या मित्रमैत्रिणींना समजावून सांगा. उत्तर, वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 26 असेल. बाईंनी 6 जणांचे 2 गट व 7 जणांचे 2 गट करायला सांगितले होते. 6 जणांचे 2 गट म्हणजे 12 मुले व 7 जणांचे 2 गट म्हणजे 14 मुले. असे एकूण 12 अधिक 14 बरोबर 26 विद्यार्थी वर्गात हजर होते. प्रश्न तिसरा, विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोठे कोठे शोधल्या ते क्रमाने लिहा. उत्तर, क्रम पुढील प्रमाणे. नंबर 1, संडास जवळच्या झुडपात. नंबर 2, शाळेमागच्या वडाच्या झाडाच्या ढोलीत. नंबर 3, खिचडीच्या खोलीतील तांदळाच्या पोत्यामागे. नंबर 4, काळुमाच्या आंब्याकडे. आणि नंबर 5, ओढ्याजवळच्या शेतात. प्रश्न चौथा, खजिन्याच्या खाऊच्या डब्यात काय असेल असे तुम्हाला वाटते? त्यामध्ये काय असलेले तुम्हाला आवडेल? आता याचं उत्तर हे तुम्ही स्वतः लिहायचं आणि त्यामध्ये काय असलेले तुम्हाला आवडेल. मग तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या या ठिकाणी तुम्ही लिहायच्या आहेत. प्रश्न 5वा, पुढील वाक्य वाचा व समूहदर्शक शब्द गाळलेल्या जागी भरा. उदाहरणार्थ, अनेक पक्षी उडत आहेत म्हणजे पक्ष्यांचा थवा चाललाय. आकडा अ, अनिताला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली म्हणजे तिला फुलांचा टिंबटिंब मिळालाय. गुच्छ. आणि आकडा आ, मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा टिंबटिंब असतो. जुडगा. प्रश्न 6वा, जोड्या जुळवा. या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे, त्यांच्या जोड्या आपण जुळवूया. या ठिकाणी पहा, वाहनांचा ताफा, द्राक्षांचा घोस, संत्र्यांचा ढीग, हरणांचा कळप आणि फुलांचा झुबका. या पद्धतीनं जोड्या जुळवून घ्या. प्रश्न 7वा, वाचा, समजून घ्या व लिहा. चपात्यांची भाकऱ्यांची चवड, पुस्तकांचा वर्तमानपत्रांचा गठ्ठा, धान्याच्या पोत्यांची थप्पी, धान्याची रास, भाजीची जुडी, केळ्यांचा घड आणि माणसांचा
जमाव. प्रश्न 8वा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आकडा अ. खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागल्या. भाकऱ्यांची टिंबटिंब रचता रचता आई थकून गेली. चवड. आकडा आ. भिकूने दिवसभरात 20 पोत्यांची टिंबटिंब गोदामातून ट्रक मध्ये हलवली. याचं उत्तर थप्पी. ओळखा पाहू. काळ्या राणी उभी तलवार. केसातला भांग. सगळीकडे आहे जाणवते पण दिसत नाही. हवा. एवढंस पोर घर कसं राखत. कुलूप. एक विहीर, तिला 32 पायऱ्या, त्यामध्ये एकच रस्ता. तोंड, दात, जीभ. 2 भाऊ शेजारी, भेट नाही संसारी. याचं उत्तर डोळे.